आपल्या आजूबाजूलाच राक्षस फिरतात, अगदी बरोबर आहे. आम्ही जेव्हा इथं खेड्यात राहायचा निर्णय घेतला होता ना, त्यावेळेस एक कारण हे होतं की इथं जी सुरक्षितता खेड्यामध्ये आपुलकी जी भेटते ना ती शहरांमध्ये मिळत नाही. ठीक आहे, पण आता असं वाटतं जेव्हा खेड्यात ही गोष्ट घडली तर खेड्यातही पोरी सुरक्षित आहेत का नाही. आता जेव्हा त्या मुलीसोबत हे घडलं तेव्हा सगळेजण म्हटलं की मुलींना चाकू द्या, मुलींना हे शिकवा, काय बोलतात सेल्फ डिफेन्स शिकवा, आत्मसंरक्षण शिकवा. पण माझं म्हणणं आहे मुलांना आधी शिकवा की स्त्रियांचा आदर कसा करायला पाहिजे. सुरुवात आपल्या घरापासून करा. एक उदाहरण की घरामध्ये समजा 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. बाहेरून कोणीही व्यक्ती आला तो पहिले मुलीला सांगतो की बाळा जा चहा ठेव, पाणी दे. मुलाला सांगत नाही. एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण ह्या गोष्टींमधनं त्या मुलांच्या मनात काय बिंबवलं जातं की स्त्रीचा जन्म हा पुरुषांची सेवा करायलाच झालेला आहे. त्यांचा तो पुरुषार्थ कुठे कुठे वाढत जातो आणि जेव्हा त्यांच्या पुढे जाऊन पुरुषार्थाला ठेच पोचते तेव्हा मग हे काय बोलतात घरेलू हिंसा, विनयभंग ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे माझं म्हणणं सगळ्या स्त्रियांना इथं फक्त एवढंच आहे की आपल्या मुलांना आधी शिकवण द्या की एखाद्या स्त्रीचा, मग ती तुमची मैत्रीण असो, तुमची बहीण असो, तुमची आई असो, कोणी असो, तिचा आदर सन्मान कसा करायचा हे आपल्या आधी मुलांना शिकवा. ठीक आहे, महाराजांच्या समोर राहून आपण बोलतोय. महाराजांच्या याच्यामध्ये शासनामध्ये सगळी स्त्रिया सुखी होत्या. का बरं? त्यांचं स्वराज्य एकदम सुरळीत होतं. का? कोणताही परपुरुष